सामान्य माणूस हा अचंबित झालेला होता या 5 वर्षामध्ये की काय घडते त्याला ते काही कळतच नव्हतं। कायदा आणि बंदूक आणि पिस्तूल एकदा आपल्या हातात आलं तर सगळी यंत्रणा नेभळट आणि शिळपड बनते। देवेंद्र फडणवीस याच्या मनामध्ये जे तत्व आहे, पण ब्राह्मण या अर्थाने सर्वश्रेष्ठ आहोत आणि इतर सर्व नीच वर्गातील आहेत, आपल्याला त्यांचं शोषण करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपल्याला सनातन काळातून आलेला आहे। म्हणून हा सनातन धर्म टिकवणं हे ध्येय या देवेंद्र फडणवीसाच्या पुढं आहे। एक IPS अधिकारी, एवढा सिनियर मोस्ट अधिकारी अशा पद्धतीचं बेजबाबदार वक्तव्य करतो, ते न्यायव्यवस्था मान्य करते, समाज मान्य करतो, तर यासारखी विसंगती तर आपण काही समजू शकत। वजे असतील किंवा ते शर्मा असतील वगैरे, हां, तर या अधिकाऱ्यांच्या करामती आम्ही खूप ऐकून आहोत आणि त्यांच्या करामती ह्या अमानवी करामती आहेत। ते कुठल्याही थराला जाऊन आपला हेतू साध्य करतात। युती सरकारमधलं ज्याचं प्रमुख नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतात, हे सगळे कम्युनल लाईनवरती या महाराष्ट्राला घेऊन चाललेले आहेत। कुठल्याच पक्षाकडं समाजाला पुढं नेण्याचा प्रोग्राम नाही। नमस्कार, मी प्रशांत कदम। 2019 ते 2024 महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये ही टर्म खूप वादळी ठरणार आहे। या टर्मचा वेगवेगळ्या अंगांनी आपण आढावा घेतोय आणि आज चर्चा करणार आहोत ती महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेची। या 5 वर्षामध्ये काय नाही घडलं, अनेक प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या पोलीस खात्यावरती निर्माण झाले। अगदी अँटेलियासारखं एक थरारक सस्पेन्सनं भरलेलं नाट्य याच 5 वर्षामध्ये घडलं, ज्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्यावरतीच आरोप झालेले होते आणि याच 5 वर्षामध्ये 100 कोटीच्या वसुलीच्या आरोपावरून महाराष्ट्राचे गृहमंत्री जेलमध्ये जाऊन आले। धक्कादायक म्हणजे हा आरोप करणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर महाराष्ट्राच्या मुंबईसारख्या शहराचे पोलीस आयुक्त होते। पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री यांच्यामधलं नाट्य आपण बघितलं। दुसरीकडे फोन टॅपिंगवरून हेरगिरीचे आरोपसुद्धा याच काळामध्ये झालेले होते आणि राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणजे पोलीस दलाच्या प्रमुखसुद्धा अशा व्यक्ती राहिल्या ज्यांच्यावरती हे आरोप झालेले होते। दुसरीकडं एन्काउंटरसारखं प्रकरण म्हणजे आता निवडणूक जाहीर होता होता बदलापूरसारख्या प्रकरणामध्ये एन्काउंटर झालं। कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अशी होती की आमदार थेट पोलीस ठाण्यामध्ये जाऊन गोळीबार करतानासुद्धा आपण पाहिले आणि आता जेव्हा मतदानाची वेळ आलेली आहे तेव्हा मुंबईमध्ये एका माजी मंत्र्याचा, बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारामध्ये मृत्यू देखील झाल्याचं आपण बघितलं। काय नेमकं या 5 वर्षामध्ये झालं, पोलीस दलाच्या दृष्टीनं ही 5 वर्ष किती कशी राहिली आणि काय नेमकं घडलं हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आहेत माजी पोलीस अधिकारी आणि लेखक सुरेश खोपडे सर। नमस्कार सर, आत्ता इंट्रोडक्शनमध्ये मी काही घटनांचा उल्लेख केला की या 5 वर्षामध्ये काय काय घडलं कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं। तुमच्या दृष्टीनं ही 5 वर्ष नेमकी कशी राहिली? म्हणजे अँटेलियासारखं प्रकरण, ते अगदी फोन टॅपिंग करणाऱ्या व्यक्ती, त्यांच्यावरती राजकीय आरोप, त्याच परत पोलीस दलाच्या महासंचालक म्हणून नियुक्त पण झाल्या, कशी होती ही 5 वर्ष? मी 2 भूमिकेतून या 5 वर्षाकडे पाहतो। एक सामान्य माणूस आणि दुसरं म्हणजे पोलीस दलामध्ये काम केलेली एक व्यक्ती। सामान्य माणूस हा अचंबित झालेला होता या 5 वर्षामध्ये की काय घडते त्याला ते काही कळतच नव्हतं आणि अजूनही कळत नाही। तो मोठा भांबावलेला दिसतो। म्हणजे मी ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला मी सुद्धा भांबावलेला आहे की या घटना घडतात कशा आणि त्याची सूत्र कशी हलवली जातात वगैरे। दुसऱ्या बाजूला पोलीस अधिकारी म्हणून पाहत असताना माझ्या लक्षात आलं की या 5 वर्षामध्ये राज्यघटना नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली मला जाणवत नाही, आठवत नाही। आणि राज्यघटनाच नसेल तर मग कायद्याचं राज्य नावाची गोष्टही या ठिकाणी राहिलेली नाही। इतकं ते
विस्कळीत झालेलं आहे. आणि मग हे असं का होतं याची कारणं ज्यावेळेला आपण शोधायला लागतो त्यावेळेला मग कुठल्या पक्षाचं सरकार आहे याचा खूप मोठा परिणाम या नोकरशाहीवरती म्हणजे पोलीस दलावरती होतो. आणि हे प्रचंड सेन्सिटिव्ह असं खातं आहे. कुठलाच पोलीस अधिकारी हा शासनाच्या मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. त्यामुळं हे खातं प्रचंड सेन्सिटिव्ह आहे आणि या खात्याला पाहिजे त्या पद्धतीनं वळवणारा राजकारणी असेल तर तो कसा वळवू शकतो हे आम्ही या 5 वर्षामध्ये पाहिलं. गृह मंत्रालयाकडे बरीच पॉवर असते कारण सगळ्या गोष्टी तुमच्या नियंत्रणामध्ये असतात. त्यामुळं एक प्रकारे म्हणजे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री राहिला आहे तेव्हा या पदासाठीचा आग्रहसुद्धा आपल्याला खूप दिसतो. हां, उपमुख्यमंत्री असताना आणि ज्याला याचं गमक माहिती आहे की ही खूप प्रभावशाली अशी यंत्रणा आहे. तर मग इथं पूर्वी असलेले मुख्यमंत्री यांनी देखील तेच खातं आपल्या हातामध्ये घेतलेलं होतं. उपमुख्यमंत्री बनल्यानंतर देखील त्यांनी हेच खातं आपल्या हातामध्ये घेतलं की त्यांना माहिती आहे की ही कायदा आणि बंदूक आणि पिस्तूल एकदा आपल्या हातात आलं तर सगळी यंत्रणा नेभळट आणि शेळपट बनते आणि या पद्धतीनं बाकीच्या सगळ्या यंत्रणा ते दाबू शकतात आणि तसं केलेलं आहे. आणि कोणता पक्ष आणि त्याची विचारसरणी कोणती आहे याचा परिणाम त्या सरकारवरती होतो. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे की जो गृहमंत्री असतो त्याची विचारधारा काय आहे, त्याचं ध्येय काय आयुष्यातलं आहे, त्याचा देखील फार मोठा इम्पॅक्ट या पोलीस दलावरती होतो. पण या 5 वर्षात मग 2 गृहमंत्री झाले. एक अनिल देशमुख होते महाविकास आघाडीचे, नंतर देवेंद्र फडणवीस होते. एकतर अनिल देशमुखांच्यावरती थेट 100 कोटींच्या वसुलीचे आरोप झाले. फडणवीसांच्या काळामध्ये बरीच प्रकरणं पण नंतर एन्काउंटरसारखं झालं. आता कायदा सुव्यवस्थेचे बरेच प्रश्न आहेत. तुम्ही या दोघांची कारकीर्द कशी बघता? तर याच्यामध्ये याच्यावर खूप बोलावं लागेल आणि मी त्याबद्दलची खूप मांडणी करत असतो. अनिल देशमुख हा या सामाजिक व्यवस्थेच्या गुलाम या संकल्पनेत मोडणारा असा हा राजकारणी आहे. तर देवेंद्र फडणवीस हा मालक या संकल्पनेमध्ये मोडणारा. अर्थात ती समजून सांगायला वेळ लागेल वगैरे. तर या गुलामांचं ध्येय काय असतं की आपल्याला या व्यवस्थेतून आर्थिक फायदा कसा होईल म्हणजे युटिलिटी त्यांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची असते. मग ते पद मिळणार असेल किंवा आर्थिक फायदा होणारा असेल तर त्याच्यामागं हे गुलाम संस्कृतीतून आलेले राजकारणी जातात. तर जे मालक वर्गातून आलेले जे राजकारणी असतात त्यांचा हेतू पैसा प्रॉपर्टी ही दुय्यम असते. त्यांच्या मनामध्ये काही तत्त्व ठरलेली असतात आणि तत्त्व ठरलेली जी असतात. आता देवेंद्र फडणवीस याच्या मनामध्ये जे तत्त्व आहे त्याच्यामध्ये वर्ण व्यवस्थेचं आपण ब्राह्मण या अर्थाने सर्वश्रेष्ठ आहोत आणि इतर सर्व नीच वर्गातील आहेत. आपल्याला त्यांचं शोषण करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपल्याला सनातन काळातून आलेला आहे. म्हणून हा सनातन धर्म टिकवणं हे ध्येय या देवेंद्र फडणवीसाच्या पुढं आहे. तर एक आर्थिक लाभाकडं तर दुसरा आपलं श्रेष्ठत्व, आपला अधिकार आणि आपलं श्रेष्ठत्व ठसवण्याचा प्रयत्न आणि तो इटर्नल म्हणजे सनातन राहायला पाहिजे या पद्धतीनं ते काम करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग त्यांनी जी सरकारं उडवली, पोलीस दलाचा बट्ट्याबोळ केला, त्यांचा हेतूच असा की ते मुळातच त्यांना राज्यघटना हीच मुळात मान्य नाही. कारण राज्यघटना ही समता आणते. बरोबर, ते मान्य नाही. हां, ते त्यांना मान्य नाही. आणि त्यांच्या मनामध्ये हे ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य अशा प्रकारची उतरण त्यांना मान्य आहे. त्यामुळे समता, स्वातंत्र्य
बंधुता हे 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 हेतू त्यांना मान्य नाही. आणि म्हणून ते हेतू साध्य करण्यासाठी ते घटनेचा बट्ट्याबोळ करतायत आणि ते पोलीस दलाचा वापर त्या पद्धतीनं करतायत. पण या 5 वर्षामध्ये ज्या घटना झाल्या त्या खूप भयानक आहेत आणि सामान्य माणसांच्या दृष्टीने मला एक त्याच्यातले म्हणजे सोपे प्रश्न विचारायचे आहेत. एकतर 100 कोटीच्या वसुलीचं असं टार्गेट गृहमंत्री देतात आणि त्याच्याबद्दलचा खुलासा थेट पोलीस आयुक्त पत्रातून करतात. हे अशा पद्धतीचे वसुलीचे रॅकेट चालतात पोलीस दलामध्ये? हा, याच्यामध्ये अतिरंजितपणा मोठा दिसून येतो. भ्रष्टाचार आहे याच्याबद्दल काही वाद नाही वगैरे, परंतु हे 100 कोटी वगैरे आणि तो देखील पोलिसांनीच पोलीस अधिकाऱ्यांनीच करावा, तो देखील मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी करावा. याच्यामागं वास्तवापेक्षा त्यांचा काही असलेला जो वाईट हेतू आहे तो त्यात महत्त्वाचा दिसतो माझ्यासारख्याला. कारण नंतर ते पुन्हा त्या चौकशी समितीसमोर सुद्धा आले नाहीत. मग नंतर या सगळ्या प्रकरणामध्ये क्लीन चिट सुद्धा मिळालेली आहे आणि ते म्हटले सुद्धा की हे मी ऐक्यू माहितीवर हिअर्सचे याच्यावर सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये केवढा मोठा फ्रॉड आहे. आणि एक IPS अधिकारी, एवढा सिनियर मोस्ट अधिकारी अशा पद्धतीचं बेजबाबदार वक्तव्य करतो. ते न्यायव्यवस्था मान्य करते, समाज मान्य करतो, पॉलिटिकल सिस्टीम मान्य करते. तर यासारखी विसंगती तर आपण काही समजू शकत नाही. आणखीन एका प्रकरणाचं गूढ तर महाराष्ट्राला अजूनही कळालेलं नाही आहे. म्हणजे ते अंबानींच्या अँटेलिया निवासस्थानाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ उभी राहते. मग सुरुवातीला असं वाटतं की काहीतरी त्यांच्या सुरक्षेला धोका आहे वगैरे असं सस्पेन्स. आणि जे लोक तपास करतायत या सगळ्या प्रकरणाचा त्यांच्यावरतीच नंतर आरोप होतो की त्यांनीच हे सगळं प्लॅन केलेलं होतं म्हणून. या सगळ्या प्रकरणाचं गूढ नेमकं काय आणि ते कधी नेमकं कळणार महाराष्ट्राला? आता अर्थात त्याच्या तपासाशी काही आमच्यासारख्या निवृत्त अधिकाऱ्याचा संबंध असू शकत नाही, परंतु त्याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व झालेले अधिकारी आहेत त्यांना मी जवळून पाहिलेलं. ते वजे असतील किंवा ते शर्मा असतील वगैरे. हां, तर या अधिकाऱ्यांच्या करामती आम्ही खूप ऐकून आहोत. आणि त्यांच्या करामती ह्या अमानवी करामती आहेत. ते कुठल्याही थराला जाऊन आपला हेतू साध्य करतात आणि त्यामुळं ते अशा प्रकारची नाटकं आणि अशा प्रकारचं कृत्य ते सहज करू शकतात असं माझ्यासारख्याला वाटतं. पण म्हणजे व्यवस्थाच अशा लोकांना वापरत असते. सचिन वजे तर म्हणजे त्यांना निलंबित करण्यात आलेलं होतं, परत घेण्यात आलं आणि नंतर त्यांनीच त्यांच्यावरती आरोप केले. हो, तर या लोकांचा वापर सुरू केला की मग ते कसे बेलगाम बनतात याची ती उदाहरणं आहेत. यापेक्षाही खूप अमानवी क्रूर कृत्य या सो कॉल्ड जे शूटर्स किंवा याला काय म्हणतो एन्काउंटर स्पेशलिस्ट यांनी केलेली ही तर मी तर मुंबई पोलीसमध्ये आय वॉज पार्ट ऑफ द मुंबई पोलीस. तर या सगळ्या गोष्टी ऐकून आहोत. आणि हे मग मुठभर लोकांच्या हातामध्ये पोलीस दल दिलं जातं आणि गुन्हेगारांचा निपात करण्याचं काम दिलं जातं. याचा अर्थ संपूर्ण पोलीस सिस्टमच ही आउटडेटेड झालेली आहे. खरं तर जे निर्माण केलेले कायदे, निर्माण केलेलं प्रोसिजर, ज्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणतो, दिलेले आदेश हे पुरेसे आहेत. मग हे पुरेसे असताना देखील मग आपण गुन्हेगारी नियंत्रणात का आणू शकत नाही? आणि मग वजे आणि शर्मासारखे लोक निर्माण या व्यवस्थेतून का होतात याच्याबद्दलचा विचार कुणी करत नाही. आणि मग त्याबद्दलच माझ्यासारख्याने जी मांडणी केलेली आहे की तुम्हाला संपूर्ण ही पोलीस सिस्टीममध्ये अनेक रिफॉर्म्स तुम्हाला आणावे लागतील. आणि मग हे रिफॉर्म्स आणायचे म्हटल्यानंतर मी जसं म्हटलं होतं की तुम्हाला या पोलीस सिस्टीममध्ये पीपल्स पार्टिसिपेशन वाढवा. तो इन्स्पेक्टर काय करतोय, तो हवालदार काय करतोय याच्याबरोबर लोकांचा सहभाग वाढवा, की ज्याच्यासाठी मी मोहल्ला कमिटीची संकल्पना मांडलेली होती.
की ती इतकी प्रभावी ते दिसते. फक्त लोक आणि पोलीस एकत्र आले इतकं ते सोपं आणि साधं नाही. त्याच्यामागं ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम कशी बदलायची, याच्यामध्ये तळाचा कॉन्स्टेबल कसा बदलायचा, यातला वरिष्ठ अधिकाऱ्याचा दृष्टिकोन कसा बदलायचा, सामान्य माणसाला इन्व्हॉल्व कसं करायचं, अशा इथला सामाजिक संदर्भ कसा त्याच्यामध्ये सांभाळायचा, पॉलिटिकल संदर्भ कसा सांभाळायचा, अशा शेकडो गोष्टी विचारात घेऊन ते मॉडेल डेव्हलप केलेलं आहे. आत्ता एन्काउंटरचा विषय निघाला होता, तुम्ही म्हणालात तर बदलापूरसारखी एक घटना घडते ज्याच्यामध्ये लोकांच्या असंतोषाचा उद्रेक दिसतो आणि त्याच्यानंतर हे एन्काउंटर होतं. आता ते स्वसंरक्षणासाठी वगैरे ती नेहमीची थेरी याच्यामध्ये पण आहेच, पण याच्यातनं खरोखर न्याय मिळतो का? म्हणजे न्याय मिळाला असं म्हणायचं का? नाही, न्याय मिळाला असं म्हणता येणारच नाही. हा उलट खूप मोठा अन्याय केला आणि हा अन्याय त्या व्यक्तीवरच नव्हे तर हा अन्याय सामान्य माणसाच्या सद्विवेक बुद्धीवरती अन्याय आहे. हा अन्याय आहे तो राज्यघटनेवरती अन्याय आहे. आणि राज्यघटनेची अशी मोडतोड तुम्ही केली तर मग कायदा नावाची गोष्टच राहणार नाही ना. पण या सगळ्या बदलापूरच्या प्रकरणामध्ये विशेषतः जे प्रश्न होते ते संस्था चालक, शाळा जे चालवत आहेत त्यांच्या हेतूबद्दल पण होते. मग जो आरोपी पुढची काही माहिती उघड करू शकला असता त्याच्या संपण्यानं केसवरती त्याचा किती परिणाम झाला असेल? नाही, परिणाम झाला, पण सुरुवातीला मी जसं सांगितलं की जो गृहमंत्री असतो तो काहीतरी हेतू घेऊन त्या राजकारणामध्ये आलेला असतो आणि मग त्याला ते सगळं ब्राह्मण श्रेष्ठत्व कायम ठेवायचे. आणि बघा या केसमध्ये काही ब्राह्मण आडनावाचे लोक, ते कोण जातीचे मला माहीत नाही, परंतु त्यांना संरक्षण मिळावं ते त्याच्यामध्ये अडकले जातील आणि मग ते अडकले जातील त्यांना वाचवण्यासाठी म्हणून मग त्यांनी हा जो एक सामान्य सफाई कामगार त्याचा एन्काउंटर केला. मग ते इतर जे आपटे होते किंवा ते आणखी त्याचे जे मालक कोतवाल वगैरे होते यांचा काय एन्काउंटर यांनी केला नाही. तर यांचा हेतू साफ आहे की आम्ही श्रेष्ठ आहोत, कायदा आमच्यासाठी आहे आणि आम्ही त्यांच्याच पाठीशी उभं राहणार, हे इथल्या गृहमंत्र्यांनी देशाला दाखवून दिलेलं आहे, राज्यघटनेला दाखवून दिलेलं आहे. असं स्पष्ट आरोप, असं स्पष्ट मांडणी मी यापूर्वीच माझ्या लेखामध्ये केलेली आहे. आता मुंबईसारख्या शहरामध्ये एका माजी मंत्र्याला थेट म्हणजे भर त्याच्या कार्यालयाच्या बाहेर गोळ्या घातल्या जातात. जी गोष्ट अशी 90च्या दशकामध्ये वगैरे अशी वाटत होती की हे गँगवॉर वगैरे मुंबईमध्ये असं होत होतं, ते आता परत आल्यासारखं चित्र दिसतंय. आणि इतक्या उघडपणे जर ही व्यवस्था, म्हणजे ते जे शूटर्स होते त्यांना हा म्हणजे त्याचा कायद्याचा काही धाक राहिलेला नाही आहे, माजी मंत्र्याला आपण इतक्या सहजपणे उडवू शकतो? हो ना, मोठं आश्चर्यकारक आहे. म्हणजे रेकी केलेली, माहिती घेतलेली, असं नाही की सडन काज ज्याला आपण म्हणतो ना, की काहीतरी धक्का लागला आणि भांडणं झाली आणि मग त्यानं काढलं रिव्हॉल्वर आणि गोळ्या घातल्या वगैरे. त्यांना नॉलेज होतं की ही कोण प्रकारची व्यक्ती आहे. बरोबर. आणि ते असताना देखील अशा प्रकारची घटना घडलेली आहे. तर ही मोठी गंभीर घटना आहे. आणि मग त्याच्या मागं देखील पुन्हा आपल्याला, अर्थात मी काही तपास यंत्रणेमध्ये नाही वगैरे, परंतु अनेक वेगवेगळ्या अँगलनी त्याला या गोष्टीला तपासलं गेलं पाहिजे. आणि खरी बाब, खरा हेतू, मोटिव्ह हा जनतेच्या पुढं आणला गेला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही इतकी वर्ष पोलीस दलामध्ये काम केलेलं आहे, मुंबईमधली ही गुन्हेगारी दिवसेंदिवस कमी होत आलेली होती. म्हणजे अशा पद्धतीचं गँगवॉर हे या शहराचा जो क्राईम इतिहास असेल त्याच्यामध्ये कुठं आता हे बघायचं आपण? नाही ना, तो सडन असं व्हायला नको होतं. आणि मग मारणारे कुठलं, तुम्हाला त्यांच्या जातीकडे जावं लागेल, त्यांच्या धर्माकडे जावं लागेल आणि मग असा त्याला का पुन्हा असा तसा काय अँगल आहे की काय वगैरे हेही पाहावं लागेल. आणि मग इतरत्र जे देशभर जे वातावरण चालू केलेलं आहे त्याची काही परिणिती याच्यामध्ये आहे का, ही देखील पाहायला पाहिजे. आणि तसं काय असेल तर ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे या देशामध्ये, असं माझं प्रामाणिक मत आहे. पोलीस दलातल्या बदल्यांसाठी जे काही व्यवहार होतात
त्याच्याबद्दलची पण खूप चर्चा झाली, त्याच्याबद्दल राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. या 5 वर्षांमध्ये म्हणजे धोरणात्मकदृष्ट्या पोलीस दलाला नेमकं काय मिळालं असं वाटतं तुम्हाला? आता काही अधिकारी जुने, मी तर काय मेनस्ट्रीममध्ये नाही, पण जे अधिकारी भेटले ते आमदाराला जो PSI इन्स्पेक्टर हवा आहे तो त्याला घेण्याचा अधिकार आहे. आणि आमदार हा काही अगदी साधू संत नाही, त्याला तर कशा पद्धतीनं काम करावं लागतं. तरीही त्याची उघड खरेदी विक्री या पदांची होते. तर नुसता पैसाच नव्हे तर तुमची लॉयल्टी देखील त्या आमदाराला विकावी लागते. आणि त्या आमदाराला आपली लॉयल्टी पुन्हा या गृहमंत्र्याला विकावी लागते. आणि मग गृहमंत्री जे सरकार फोडतो, पक्ष फोडतो, तर त्याचं कारण हा सगळा होणारा आर्थिक व्यवहार हे देखील खूप महत्त्वाचं कारण आहे. या 5 वर्षांचं असेसमेंट, आता निवडणूक होतीये, मतदान होईल, तर मतदारांनी काय नेमकं बघायचं पोलीस दलाच्या सगळ्या कारभाराबद्दल? नाही, पोलीस दल तर खूप असं कम्युनल लाईनवरती हे झालेलं आहे, विभागलं गेलेलं आहे. आणि सामान्याला न्याय देण्यापेक्षा तिथला BJPचा कार्यकर्ता किंवा RSSचे कार्यकर्ते, गल्ली बोळामध्ये यांचे कार्यकर्ते फिरतात आणि ते सूचना देतात, पोलीस स्टेशनला माहिती देतात आणि त्यांच्या सांगण्यावरती पोलीस स्टेशनचे लोक काम करतात. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि म्हणून कायद्याचं राज्य नावाची गोष्ट राहिलेलीच नाही. आणि म्हणून सामान्य माणसानं हे विचारात घेतलं पाहिजे की हे युती सरकारमधलं ज्याचं प्रमुख नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतात, हे सगळे कम्युनल लाईनवरती या महाराष्ट्राला घेऊन चाललेले आहेत. आणि महाराष्ट्राची भूमी तशी कम्युनल लाईनवरती चालणारी नाही, ही मोठी संतांची भूमी आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, एकता असं मानणारा हा समाज आहे. विविधतेत एकता असा मानणारा हा समाज आहे. आणि म्हणून ते जर टिकवायचं असेल तर मग या देवेंद्र फडणवीसांचे आणि त्यांच्या पक्षाचे जे चाळे आणि त्यांची जी चाल आहे ती ओळखून त्याला वेळीच प्रतिबंध घातला पाहिजे, असं माझ्यासारख्या एका प्रामाणिक सामान्य नागरिकाचं मत आहे. पण कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक तेव्हा दिसेल जेव्हा राजकारणी खरोखर त्या खात्यामध्ये लक्ष देतील. आपल्याकडे असं दिसत होतं की गेल्या 5 वर्षामध्ये राज्यकर्त्यांची सगळी शक्ती आपापले आमदार सांभाळणं, इकडून तिकडून पक्ष फोडाफोडी याच्यामध्येच खर्च झाली. आणि त्याच्यामुळं हा धाक जो आहे किंवा पोलीस दलाकडे लक्ष देणं हे थोडं कमी झालं. हां, नाही, तेही बरोबर आहे. कारण कुठल्याच पक्षाकडं समाजाला पुढं नेण्याचा प्रोग्राम नाही. सर्वायवल म्हणजे टिकून राहणं आणि स्वतःचा फायदा करून घेणं याच्या पलीकडं प्रोग्राम नाही. तर तो आघाडी असो नाही तर युतीचं सरकार असो. पण युतीकडं आणखी पुन्हा एक ॲडिशनल आहे की तो कम्युनल लाईनवरती घेऊन जायचा आणि माणसामध्ये डिव्हाइड आणि फूट पाडण्याचा आहे. तो जास्त धोकादायक आहे. बाकी दोन्हीमध्ये समानता आहे. आणि म्हणून हे पुढं कसं न्यायचं याच्याबद्दल मी ज्यावेळेला टीका करतो त्यावेळेला माझ्यावरती ड्युटी एक पर्यायी मॉडेल दिलं पाहिजे. आणि म्हणून मग तिसरी क्रांती नावाचं एक मॉडेल मी तयार करून दोन्ही पक्षांना आणि सगळ्याच पक्षाच्या प्रवक्त्यांना मी पाठवलेलं आहे की आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचं आत्ताची जी मॉडेल्स आहेत, म्हणजे युती असेल, आघाडी असेल, पोलोद असेल किंवा काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादीची जी काय पॉलिटिकल मॉडेल्स होती ती आता आउटडेटेड झालेली आहेत. त्यांच्यामध्ये सत्ता मिळवणे आणि टिकवणे याच्या पलीकडं काहीच नाही. तर त्याच्याही पुढं जाऊन जनतेला न्याय देणारे आणि विकास करणारं असं मॉडेल हवे. तर तशा प्रकारचं मॉडेल मी देऊन मग मी माझा जो रोल आहे तो मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. तर महाराष्ट्राच्या 5 वर्षांच्या या टर्ममध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं नेमकं जे घडलं ते किती चिंताजनक आहे
त्याचा थोडासा हा फ्लॅशबॅक होता. जे घडलं त्याच्याबद्दल सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे. आणि ही महाराष्ट्राची परंपरा नाही आहे. महाराष्ट्र हे आपण वारंवार म्हणतो की सुसंस्कृत पुरोगामी राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये जर असे प्रकार होत असतील आणि अगदी दिवसाढवळ्या कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्ट आपण म्हणजे जणू खिजगणतीतच नाही आहे अशा पद्धतीनं जर गोष्टी होत असतील तर ते राज्याच्या हिताचं नाही आहे. 5 वर्षांच्या या टर्ममध्ये लॉ अँड ऑर्डरची ही स्थिती अशा सगळ्या घटनांमुळं खूप चर्चेत राहिली. त्याचे बरे वाईट परिणाम तुमच्या माझ्या सगळ्यांच्यावरती होणार आहेत. त्याचा विचार पण आपण नक्कीच केला पाहिजे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील तर आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.